ती कोणाची उपस्थिती आहे आपल्यामध्ये? प्रभू कोण आहे? कुठल्या तरी गावातला नाही, स्वर्ग आणि पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर, ज्याच्या हातानं तुम्हाला आणि मला घडवलेला आहे आणि ज्याचा श्वास आपल्यामध्ये चालू आहे, असा देव त्याच्या वचनाप्रमाणे आपल्यामध्ये हजर आहे. म्हणजेच त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही आजारी आहात आणि डॉक्टर तुमच्यामध्ये आला, काय वाटेल तुम्हाला? वाईट वाटेल की आनंद वाटेल? अरे बोला ना, आनंद वाटेल. आणि एक विश्वास, एक आशा निर्माण होईल ना की आता मी बरा होईन. बरोबर ना? कोण आल्यावर? कोण आल्यावर? मग इथे प्रभू हजर आहे. हालेलुया. इथे प्रभूची उपस्थिती आहे. मग बरं होणार की नाही होणार? आवाज खूप कमी लोकांचा येतो आहे. जेवढे बोलणार आहेत ना तेवढेच होणार आहेत, लक्षात ठेवा. कारण प्रभूचं वचन आहे, जो मुख उघडतो तेच भरलं जातं. हां, आता बघा कसं बळगडलं ते. हां, जे बंद ठेवणार आहेत ते रिकामेच जाणार आहेत. जे इथे प्रभूची उपस्थिती आहे म्हणून विश्वास ठेवायचा की आज माझा आजार निघून जाणार आहे. इथे प्रभूची उपस्थिती आहे म्हणून विश्वास ठेवायचं माझी बंधनं तुटणार आहेत. इथे प्रभूची उपस्थिती आहे म्हणून विश्वास ठेवायचं आज मी रिकामा घरी जाणार नाही. हालेलुया. कारण मला आज कुठलं मिळणार आहे? तलासरीतलं नाही, भारतातलं नाही, अमेरिकेतलं नाही, तर मला आज स्वर्गातलं मिळणार आहे. हालेलुया. कारण प्रभू स्वर्गातून माझ्यासाठी सगळ्यात उत्तम गोष्टी घेऊन आला आहे. हालेलुया. तो रिकामा येतो का? तुम्ही रिकामे कोणाच्या घरी जाता का? कोणाला भेटायला जाता तेव्हा रिकामे जाता का? नाही ना. तुम्ही लहान असताना तुमचा बाबा रिकामे घरी यायचा का? काहीतरी घेऊन यायचं ना. आता तुम्ही पण आपल्या मुलांसाठी काही ना तरी घेऊन जातात की नाही? बरोबर ना. मग आमचा बाप इथे आलेला आहे, तो रिकामा आलेला नाही. हालेलुया. तो भरपूर घेऊन आलेला आहे. तुम्हाला जे हवं ते आणि जे तुम्ही मागणार नाही ते सुद्धा. आणि ते सुद्धा कुठलं? इथलं नव्हे, पृथ्वीवरचं नव्हे, तर स्वर्गातलं उत्तमातलं उत्तम द्यायला तो हजर आहे. हालेलुया. आणि असा परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे हे आणखीन एका वचनाद्वारे आपल्याला पाहायला मिळतं. पहा, स्तोत्रसंहिता 22वा अध्याय आणि वचन 3. स्तोत्र 22 वचन 3. स्तोत्र 22 वचन 3, पान नंबर 697. स्तोत्र 22 तिसरं वचन. परंतु तू जो इस्रायलांच्या स्तवनांमध्ये वसतोस तो तू पवित्र आहेस. काय लिहिलं आहे पहा. परंतु तू जो इस्रायलाच्या स्तवनामध्ये वसतोस तो तू कसा आहेस? कोणाच्या स्तवनामध्ये? इस्रायलाच्या. बोला ना. ना, इस्रायलाच्या स्तवनामध्ये. कोणाच्या स्तवनामध्ये? आता आपण काय केलं? स्तवन केलं ना. स्तवन म्हणजे स्तुती, स्तुती, आराधना. जे जी गोष्ट देवाच्या गौरवासाठी, महिम्यासाठी करतो त्याला म्हणायचं स्तवन.
आणि कोणाच्या स्तवनामध्ये म्हटलंय? इस्रायलाच्या. आता इस्रायली म्हणजे कोण? देवाचे. मग आपण देवाचे लोक आहोत की नाही आहोत? आहोत. कशावरून? प्रभू येशूवर आम्ही विश्वास ठेवला. कारण जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास तितक्यांना त्यानं देवाची लेकरं होण्याचा. बघा, तुम्हाला प्रश्नांची उत्तरं येत नाही आहेत. माझ्यासारखा मास्तर असला तर वाट लावणार तुमची. काय आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी देवानं वचन दिलेलं आहे आणि ते वचन आपल्याला माहीत असलं पाहिजे. हालेलुया. तर इथे वचन आहे इस्रायलाच्या स्तवनामध्ये. तर इस्रायल म्हणजे कोण? देवाचे लोक. आणि त्याच्या स्तवना म्हणजे जेव्हा जेव्हा देवाचे लोक प्रभूची आराधना करतात तेव्हा तेव्हा तो त्यांच्या स्तवनामध्ये येऊन बसतो. हालेलुया. म्हणजे आता आमचा देव आमच्यामध्ये आलेला आहे. हालेलुया. कुठे आहे? आमच्यामध्ये. आपल्या प्रत्येकाच्या बाजूला तो आहे आणि आपल्या प्रत्येकाकडे तो पाहत आहे. आपल्या प्रत्येकाचं तो ऐकत आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात काय चाललंय ते तो पाहत आहे. हॅलो. हा मोठा कम्प्युटर चालू आहे ना. शरीराच्या आतमध्ये काय आहे हे डॉक्टरला कळतं का? नाही. मग तो काय करायला सांगतो? एक्सरे किंवा सिटी स्कॅन करायला सांगतो की नाही? मग त्याच्यावरून त्याला आतमध्ये काय ते कळतं. हालेलुया. आमच्या प्रभूला आतलं कसं कळतं? इथे आल्यावर लगेच कळतं. हालेलुया. त्याचे डोळे आणि तो इतका पवित्र आहे की आमच्या सर्व गोष्टी त्याला समजतात. आणि म्हणून वचन इथं तिसरं म्हटलेलं आहे, जो इस्रायलाच्या स्तवनामध्ये वसतोस तो तू पवित्र आहेस. हालेलुया. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या प्रभूची स्तुती आणि आराधना करतो तेव्हा तेव्हा तो आमच्यामध्ये हजर असतो. त्याच्या उलट आपण असंही म्हणू शकतो, प्रभूची जर उपस्थिती आम्हाला हवी असेल तर आम्हाला त्याचं स्तवन केलं पाहिजे. हालेलुया. हॅलो. काय म्हणालो मी? प्रभूची जर उपस्थिती हवी असेल तर काय केलं पाहिजे? मग तुम्ही तसं स्तवन किंवा स्तुती कुठेही केली तर तो तिथे हजर राहणार आहे. तो त्याचं वचन मोडणार. मग घरात केली तर घरात हजर राहील. हालेलुया. हालेलुया. मंदिरात केली तर जिथे जिथे तुम्ही त्याचं स्तवन कराल, त्याचं नाव घ्याल पवित्रतेने, तिथे तिथे तो असणारच. कारण वचनात तसं लिहिलं आहे, इस्रायलाच्या स्तवनामध्ये तू वसतोस तो तू काय आहेस? पवित्र आहेस. म्हणा आमचा देव पवित्र आहे. अति पवित्र. हालेलुया. कोणी पाहिलं आणि म्हणाला पवित्र पवित्र. यशया. आणि कोणी पाहिलं? अरे काय प्रकटीकरणाचं एवढं मोठं पुस्तक लिहून ठेवलंय त्याने. कोण? योहान. हालेलुया. काय पाहिलं त्यानं? बघूया. प्रकटीकरणाच्या 4थ्या अध्यायातलं 2 ते 4 वचन. प्रकटीकरण 4था अध्याय वचन 2 ते 4. प्रकटीकरण 4था अध्याय वचन 2, पान नंबर 1487. आणि लागलेच असे झाले की मी आत्म्यात होतो आणि पहा आकाशात राजासन मांडलेलं होतं
आणि राजासनावर कोणी बसलेला होता? कोण लिहित आहे हे? कोण सांगत आहे? योहान. योहान सांगत आहे. काय सांगत आहे तो? तो म्हणतो मी आत्म्यात होतो. कसं होता तो? देहामध्ये चिंतेमध्ये होता का? टेन्शनमध्ये होता का? स्वतःचेच प्रश्न घेऊन बसला होता का? नाही. त्यात तो कशामध्ये होता? आत्म्यामध्ये. आत्म्यामध्ये होता याचा अर्थ काय? त्याचं चिंतन चालू होतं, त्याचं मनन चालू होतं, किंवा त्यानं ध्यान लावलं होतं, किंवा तो देवाकडे पाहत होता. अशा स्थितीमध्ये असताना तो काय म्हणतो? त्याने पाहिलं. काय पाहिलं? आकाशामध्ये राजासन मांडलेलं होतं. काय मांडलेलं होतं? राजासन. आपल्याला बसायला काय देतात लोक? काय देतात? खुर्ची. त्याला फक्त आसन म्हणतात, है ना? मग जरासा मोठा असेल मंत्री तर त्याचं आसन मोठं असतं, हो की नाही? बरोबर ना? हॅलो. आणखीन मोठं असेल तर अजून मोठं असतं. आता काही राजे लोक राहिलेले आहेत का? नाही राहिले आहेत. पूर्वीच्या काळी राजे असायचे, ते ज्या आसनावर बसायचे त्याला म्हणायचे राजासन. काय म्हणायचे त्याला? म्हणजे राजाला बसण्याची जागा. आणि तो काय म्हणतो? योहान काय म्हणतो? मी पाहिलं. काय पाहिलं? तो म्हणतो मी राजासन मांडलेलं पाहिलं. म्हणजे आमचा परमेश्वर, म्हणूनच त्याला म्हटलंय ना राजांचा जे जगात जितके राजे आहेत त्या सर्वांचा तो राजा आहे. आणि त्याला बसण्यासाठी सिंहासन आहे, आसन आहे. आणि त्या राजासनावर तो बसलेला असं योहानानं पाहिलं. हालेलुया. आपण किती महान परमेश्वराची आराधना करतो ना, समजून घ्या आज. हालेलुया. कुठल्या झाडाखालच्या दगडाची आपण करत नाही आहोत. ती केली, खूप वर्ष केली, है ना? झाडाची पण केली, दगडाची पण केली, बाबाची पण केली, बुवाची पण केली, अजून कोणी कोणी काय काय सांगितल्या मूर्त्यांची पण केली. हालेलुया. परंतु आता आपण ज्या देवाची स्तुती करतो, आराधना करतो, भक्ती करतो, तो किती महान आहे, तो किती श्रेष्ठ आहे, तो किती सर्वाधिकार असलेला असा तो आहे, त्याच्याविषयी आज आपण पाहत आहोत. आणि काय म्हटलंय त्याच्याविषयी? 3रं वचन, जो बसलेला होता तो कसा दिसत होता म्हटलंय? तो यास्पे आणि सारदी रत्नांसारखा होता. आणि राजासनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य होते. आता यास्पे तुम्ही पण नाही बघितलं, मी पण नाही बघितलं. बघितलंय का? पण ते कसं असतं? पारदर्शक असतं. पारदर्शक म्हणजे कळतं ना, ज्याच्यातून पलीकडचं आपण बघू शकतो. असं ती रत्न आहेत. जसं आपल्याकडे हिरा माहीत आहे सगळ्यांना, हिरा ऐकला आहे सगळ्यांनी, हो की नाही? मग हिऱ्यापेक्षाही यास्पे आणि सारदी ही जी रत्न आहेत ती त्याच्यापेक्षाही जास्त उत्तम असतात, महाग असतात. तर ती जशी दिसतात ती रत्न काय होती? त्याच्याभोवती मेघधनुष्यासारखी फिरत असताना त्यानं पाहिली. 4थं वचन, आणि त्याच राजासनाभोवती 24 सिंहासने होती. किती? 24. कल्पना करा, इथे राजासन आहे आणि त्याच्या भोवती 24. आणखीन त्यांना राजासन नाही म्हटलंय, त्यांना सिंहासन म्हटलंय. त्यांना काय म्हटलंय? म्हणजे राजासाठी राजासन आणि राजाच्या खालच्या काय म्हणू आपण त्याला, श्रेष्ठता म्हण, श्रेष्ठ त्यांना बसण्यासाठी काय आहे? सिंहासन. आपण साधारण माणसांसाठी खुर्ची. हालेलुया. तर किती सिंहासने होती?
रिकामी होती का? त्याच्यावर 24 वडीलजन बसलेले त्यानं पाहिले आणि कसे होते ते? शुभ्र वस्त्र ल्यालेले आणि त्यांच्या डोक्यांवर सोन्याचे मुकुट घातलेले होते. हालेलुया. कोणाच्या? 24 वडिलांचे. काय त्या राजाची शान आहे ना. शाहों का शाह, बादशाह, काय काय उपमा देता येईल आपल्याला आपल्या प्रभूसाठी. तर त्या राजासनावर राजा म्हणजे प्रभू येशू बसलेला आहे. त्याच्या आजूबाजूला 24 सिंहासने आहेत आणि त्या सिंहासनावर 24 वडीलजन बसलेले आहेत आणि ते कसे आहेत? शुभ्र वस्त्र ल्यालेले आणि त्यांच्या डोक्यावर सोन्याचे मुकुट आहेत. हालेलुया. अशा रीतीनं आमच्या राजाची शान आहे. हालेलुया. अजून पुढे वाचण्याच्या काही वचनं सोडून अजून पुढे 8 ते 11 आपण वाचू. 8व्या वचनात या. चार प्राण्यांविषयी काय म्हटलंय पहा. 8वं वचन. आणि त्या 4 प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी सभोवती आणि आतून डोळ्यांनी भरलेले असे होते आणि ते पवित्र 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 प्रभू जो देव जो सर्व शतधारी जो होता आणि आहे आणि येणारा असे म्हणत असताना रात्रंदिवस थांबत नाहीत. हालेलुया. 4 प्राणी आहेत तिथे आणि त्या 4 प्राण्यांना पंख किती आहेत? प्रत्येकाला पंख किती आहेत? 6. एका प्राण्याला 6 पंख. कसे असतील ते? कल्पना करा ना जरा. इकडे 2, त्याच्या खाली 2, इकडे 2. हालेलुया. असे 6 पंख होते. आणि काय म्हटलंय पुढे? ते प्राणी सभोवती आणि आतून डोळ्यांनी भरलेले असे होते. म्हणजे संपूर्ण त्या प्राण्यांच्या शरीरावर सगळीकडे काय होते? डोळे होते. बरोबर आहे. आणि ते प्राणी, ते वडीलजन, तो जो राजासनावर बसलेला होता त्याला काय म्हणत होते पहा. पवित्र 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 प्रभू जो देव जो सर्व सत्ताधारी जो होता आणि आहे आणि येणारा असे ते सर्वदा म्हणत होते. आपण म्हणूया का? म्हणा पवित्र पवित्र पवित्र. अरे म्हणा ना. प्रभू जो देव जो सर्व सत्ताधारी जो होता आणि आहे आणि येणारा. हालेलुया. त्याला महिमा, त्याला गौरव, त्याला धन्यवाद, त्याला सामर. हालेलुया. काय म्हणत होते ते? म्हणजे स्वर्गामध्ये राजासनावर विराजमान असलेल्या प्रभूची ही स्तुती आणि आराधना किती वेळ चालू होती? अर्धा तास, 1 तास, रात्रंदिवस म्हटलंय. त्याची आराधना, त्याचं स्तवन किती वेळ चालू आहे? म्हणजे रात्रंदिवस तिथे स्तवन चालू आहे. याचा अर्थ रात्रंदिवस तो तिथे आहे. हालेलुया. म्हणून मी म्हणतो प्रभूची उपस्थिती त्याच्या स्तवनात आहे. जर तुमच्या घरात रात्रंदिवस स्तवन चालू आहे तर प्रभू रात्रंदिवस तुमच्या पण घरात आहे. हालेलुया. इतकं महत्त्व आहे त्या वचनाला. लोक देव मिळावा म्हणून काही कितीतरी गोष्टी करतात. आजही लोक इतकी शिकलेली आहेत, सवरलेली आहेत, तरी सुद्धा बघा कॅथलिक म्हटला की तो कुठे जातो? कुठे? बोला ना. चर्च नाही इथले, नाही अजून लांब, नाही माहिती तुम्हाला? इस्रायल.
कुठे जातो येशूला शोधायला? इस्रायलला जातो. माउंट मेरी हेच कॉमन आहे. इस्रायल, येरुशलेम, जिथे प्रभूचं जन्म झाला, जिथे प्रभूनं कार्य केलं, तिथे जाऊन येतात. ते सगळं बघून येतात आणि त्यांना वाटतं आता माझं जीवन सार्थक झालं, मला आता स्वर्ग मिळणार. आपले हिंदू लोक ते पण तसंच करतात. प्रत्येकाची तीच स्थिती आहे. मुस्लिम हजला जातात. आमचे लोक, हिंदू लोक, कोण काशीला जातो, कोण नाशिकला जातो कुंभमेळ्याला. कोणाला शोधायला? आपल्याला कुठे जायची गरज आहे का? नाही. आम्ही देवाला आमच्या घरात घेतो. आम्हाला देवाकडे जायची गरज नाही, तर आमचा देव स्वतःच आमच्याकडे येतो. अट एकच आहे, तुम्ही त्याचं स्तुती आणि स्तवन करावा. हालेलुया. आणि वचन म्हणतं स्तवना, इस्रायलाचा देव स्तवनामध्ये हजर राहतो. हालेलुया, हालेलुया. किती छान ना. 9वं वचन पहा. जेव्हा जेव्हा ते 4 प्राणी राजासनावर जो बसलेला, जो सदा सर्व काळ जिवंत आहे, त्याचे गौरव आणि सन्मान आणि उपकार स्तुती करतात, तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पुढे उपडे पडतात आणि जो सदा सर्व काळ जिवंत आहे त्याला नमन करतात आणि आपले मुकुट राजासनापुढे टाकून देतात आणि म्हणतात, हे प्रभू, गौरव आणि सन्मान आणि सामर्थ्य घ्यायला तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि अस्तित्वात आणले गेले. हालेलुया. ते त्यावेळेला आपला मान सन्मान कशाचाही विचार करत कधी राजासनावर बसलेला जो आहे ना त्याच्या पुढे जेव्हा ते जमतात त्यावेळेला आपण आराधना करतो तेव्हा अशी होते का? विचारूया ना स्वतःला. आपण आराधना करताना असे होतो का? उपडे पडतो का? आपण आराधना करताना कुठे बघतो? माझ्या बाजूच्याचं काय काय चाललंय, माझ्या मागचा काय करतोय, माझा पुढचा कशी टाळी वाजवतोय, तिकडे नजर जाते ती काय करते, तिची त्याच्याकडे नजर जाते तो कुठे बसलाय. अशा स्तवनात तो उतरून येत नाही. हालेलुया. मराठीमध्ये पूर्वीचा एक अभंग तुम्हाला सांगतो. एक अभंग नाही, गाण्याच्या ओळी आहेत त्या. काय ओळी आहेत माहीत आहे? बुवा कीर्तन करी आणि नजर पोरीवरी. काय तुमचं तसं नाही ना? प्रभू येणार, सांभाळायचं आहे. ते 24 वडीलजन जे शुभ्र वस्त्र लिहिलेले आहे, ज्यांना बसण्यासाठी सिंहासन आहे, ज्यांच्या डोक्यावर सोन्याचं मुकुट आहे, ते ज्या वेळेला त्याची आराधना करतात, ते ज्या वेळेला त्याचा सन्मान करतात, आदर करतात, त्यावेळेला ते सिंहासनावरून उठतात, उपडी पडतात आणि आपले सोन्याची मुकुट बाजूला काढून टाकून देतात आणि म्हणतात, गौरव सन्मान सामर्थ्य सर्व काळ तुला. हालेलुया. आपण आपला मान बाजूला टाकून देऊ शकतो की नाही? आपण आपला अहंकार टाकून देऊ शकतो की नाही? मी कोणीतरी आहे, माझ्याकडे एवढं सगळं आहे, मला काय कमी आहे, या गोष्टी घेऊन जर तुम्ही प्रभूची स्तुती आराधना करत असाल, परमेश्वराला तुमच्या काहीच आराधनेची गरज नाही. हालेलुया.
म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा स्तुती आणि आराधना चालू असते तेव्हा तेव्हा आपले डोळे बंद असू द्यात. कशासाठी? बंद डोळ्यांनी त्याला पाहण्यासाठी. तेव्हा तेव्हा आपले विचार पूर्णपणे बांधून टाका. तेव्हा तेव्हा आपला मान, आपला सन्मान, आपले कपडे, आपलं शरीर सगळं काही विसरून जा. हालेलुया. तुम्हाला समाजामध्ये लोक काय म्हणतात, किती मान देतात, किती पदव्या दिल्यात, दादा म्हणतात की बाबा म्हणतात, सगळं बाजूला टाकून द्या आणि परमेश्वरासमोर उपडी होणं म्हणजे पूर्णपणे नम्र होणं, स्वतःला पूर्णपणे समर्पित करणं, पूर्ण समर्पण. माहीत आहे उपडी पडण्याची स्थिती कशी असते माहीत आहे का? हां, असं पूर्णपणे संपूर्ण शरीर, लोटांगण, साष्टांग नमस्कार ज्याला म्हणतात. घरी जाऊन करून बघा, घाला प्रभू समोर. सगळ्यात उत्तम गोष्ट आहे ती. मनापासून जेव्हा आपण साष्टांग नमस्कार घालतो, उपडी पडतो, देवाला नक्कीच तो गौरव आवडतो. हालेलुया. काही लोक नेत्यांच्या पुढे उपडी पडतात ना, बाबा बुवांच्या पुढे उपडी पडतात, परंतु इथे आम्हाला कोणासमोर उपडी पडायचं आहे? जो राजासनासवर बसलेला आहे, ज्याच्या अवतीभोवती 24 वडीलजन आहेत आणि स्तवन करत आहेत. ते स्वतःचा मान सन्मान बाजूला टाकून त्याला आदर देत आहेत आणि ते म्हणत आहेत, गौरव आणि सन्मान आणि सामर्थ्य घ्यायला तू योग्य आहेस. तो पवित्र 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 अतिपवित्र, जो सर्व सत्ताधारी, जो होता, जो आहे, जो येणारा, त्या तुला गौरव, त्या तुला सन्मान. आणि असं ज्या वेळेला स्तवन केलं जातं तेव्हा परमेश्वर म्हणतो, अशा स्तवनामध्ये मी उपस्थित राहतो, अशा आराधनेमध्ये मी उपस्थित राहतो. या एवढ्याच कडव्यावर, या एवढ्या छोट्या कडव्यावर मला देवाने एक गाणं दिलं, ज्याच्यामध्ये मी पूर्णपणे असा विचार केला आहे की स्वर्गात जे जे गोष्टी सगळ्या घडतात ते त्या गाण्यामध्ये लिहाव्या. आणि सुंदर गाणं झालं आहे. तुमच्याकडे मी कधी घेतलं नाही, ते पुस्तकात आहे आपल्या. तू धन्य आहे प्रभू, तू अत्यंत महान, तू पवित्र पवित्र, तू प्रभूंचा प्रभू, तुला महिमा, तुला गौरव. हालेलुया हालेलुया. तुला महिमा, तुला गौरव. हालेलुया हालेलुया. शिकवेन कधीतरी. आणि जेव्हा जेव्हा मी हे गाणं गातो, जेव्हा जेव्हा हे गाणं मी गातो, तेव्हा तेव्हा मला जाणवतं की खरोखर प्रभूच्या खूप जवळ गेलेलो आहे. सुंदर शब्द आहेत, पुस्तकात आहे, पाहते. हालेलुया. तू सर्व सत्ताधारी, युगान युग राज्य करे, तुला महिमा, तुला गौरव. तू राजांचा राजा, तू, असे ते शब्द आहेत. ज्या ज्या वेळेला अशा रीतीने आराधना केली जाते, वचन म्हणतं त्यांच्यामध्ये मी उपस्थित राहतो. हालेलुया हालेलुया. आमचा देव कसा आहे? पवित्र आहे. कसा आहे? म्हणा ना, पवित्र आहे. हालेलुया. म्हणून त्याची आराधना करताना भान ठेवायचं.
प्रभूची आराधना करताना याचं भान ठेवायचं की तो पवित्र आहे, त्याला पवित्रता आवडते. आणि जर आम्ही ते भान ठेवलं नाही, जर आम्हाला वाटेल तशी जर त्याची आराधना केली, आम्हाला आवडते तशी जर केली, जशी आजकाल होत आहे बघा, ढिंच्याक 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 लाईटिंग आणि वेगवेगळ्या प्रकारची वाद्य आणि आवाज आणि गोंधळ आणि उड्या मारणं आणि शिट्या मारणं, जसं काय ऑर्केस्ट्रा चालू आहे, है की नाही? काय लाइटिंग बघायला येतो प्रभू की तुमचं हृदय बघायला येतो? हालेलुया. कोणाला बघायला येतो प्रभू? ही वाद्य बघायला येतो तो? सांगा, तो मला बघायला येतो. हालेलुया. मी किती पवित्र आहे ते बघायला येतो तो. आमेन. म्हणून खूप गंभीर होणं गरजेचं आहे. आराधनेच्या वेळेला, स्तुतीच्या वेळेला, जेव्हा जेव्हा मी म्हणेन प्रभूच्या मंदिरामध्ये तुम्ही पाऊल ठेवता, तेव्हा तेव्हा हे गांभीर्य लक्षात ठेवायचं की एका पवित्र ठिकाणी मी आता आलेलो आहे. हालेलुया. आपलं भेटणं, बोलणं, हसणं ठीक आहे, चांगलं आहे, वाईट नाही आहे, परंतु हे सर्व प्रभूच्या समोर मी करत आहे हे लक्षात ठेवायचं. तसंच घरामध्ये सुद्धा, कारण आमचं घर सुद्धा देवाचं मंदिर आहे. हालेलुया. म्हणून भान ठेवा, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. कारण पहा, जुन्या करारामध्ये एक देवाचा नियम होता. बघा, देवाचा एक नियम होता. काय नियम होतो सांग, वाचूया आपण. गणनामध्ये 4 अध्याय वचन 15 आणि 19. गणना गणना 4 अध्याय वचन 15, पान नंबर 182. पान नंबर 182, गणना 4 15 वचन. आणि सैन्याचा कोट निघते वेळेस अहरोनाने व त्याच्या मुलांनी पवित्रस्थान व पवित्रस्थानाचे सर्व साहित्य झाकणाचे पुरे केल्यानंतर कहाताच्या मुलांनी ते उचलून वाहून नेण्यास यावे, पण पवित्रस्थानाला त्यांनी शिवू नये, शिवले तर ते मरतील. सभामंडपातील ही ओझी कहाताच्या मुलांची आहेत. काय होतं जुन्या करारामध्ये? नियम होता. कोणतं काम कोणी करायचं हे देवानं नेमून दिलं होतं. कोणीही उठून काहीही करू शकत नाही. देवानं नियम लावून दिलेले होते. आणि इथं काय म्हटलंय? सैन्यांचा गोट निघते वेळस अहरोनानी आणि त्याच्या मुलांनी, अहरोन आणि त्याची मुलं, त्यांनीच फक्त पवित्र स्थान आणि पवित्र स्थानाचं जे साहित्य आहे ते झाकावं. तेवढ्यात त्यांनाच ते काम दिलं. दुसऱ्या कोणीही त्याला हात लावायचा नाही, हा नियम होता. त्यांनीच ते उचलून न्यावं. आणि ते उचलून नेत असताना सुद्धा त्यांनी पण काळजी करायची आहे. त्या ज्या वस्तू ते उचलणार आहेत त्यावेळेला पवित्र स्थान जे आहे त्या स्थानाला कोणीही शिवायचं, मग तो अहरोन असू दे, त्याची मुलं असू देत, नाही तर आणखीन कोणी असू दे, इतर कोणीही त्या स्थानाला मात्र शिवायचं नाही. शिवलं तर काय म्हटलंय तिथे? मरतील. नियम होता हा. हालेलुया. आणि एकदा काय झालं पहा, 19व्या वचनामध्ये, आणि तर त्याने परमपवित्र वस्तूजवळ येण्यास मरू नये, पण जगावे म्हणून त्यांच्याशी असे करा की अहरोनाने व त्याच्या मुलांनी आत जाऊन त्यांच्यातल्या एका एकाला त्याचे काम व त्याचे ओझे नेमून द्यावे. त्यांनी परमपवित्र वस्तूजवळ येण्याने मरू नये. परमपवित्र वस्तू, पवित्र स्थानातली परमपवित्र वस्तू म्हणजे काय होती? देवाचा कोश. काय होता? आपण म्हणूया एक नियमशास्त्राचं पुस्तक.
त्याला मात्र कोणीही शिवायचं नाही, असा तो नियम होता. हालेलुया. आणि तो नियम त्यावेळेपासून लोक पाळत होते. परंतु पुढे काय झालं एकदा माहिती आहे, शमूएलाच्या पुस्तकात येऊया. 2 शमूएल 6 अध्याय वचन 6 आणि 7. किती गांभीर्यानं, किती उत्तम रीतीने आपण आपल्या देवाचं आराधना करावी हे आज तुम्हाला समजेल तर किती बरं होईल. पान नंबर 410, 2 शमूएल 6 अध्याय आणि 6 आणि 7 वचन. 6 वचन. आणि ते नाखोनाच्या खळ्यापासे आले तेव्हा बैल अडखळले, म्हणून उज्जाने देवाच्या कोसाला आपला हात लावून तो धरला. तेव्हा उज्जावर देवाचा क्रोध तापला व त्याच्या चुकीमुळे देवाने त्याला तेथे मारले आणि तो तेथे देवाच्या कोसाजवळ मेला. आणि यहोवाने उज्जाला तडाखा मारला म्हणून दाविदाला वाईट वाटले. मग त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस उज्जा असे ठेवले. ते आजपर्यंत चालत आहे. काय झालं पहा, काय नियम होता. त्या पवित्र स्थानातील वस्तूला, म्हणजे जो कोश होता, जो आपण म्हणू ग्रंथ होता किंवा पुस्तक होतं, त्याला कोणी हात लावायचं नाही. आणि काही वर्षानंतर दावीद राजा ते पवित्र कोश घेऊन निघालेला होता. आणि निघालेला असताना त्याने ते कशामध्ये ठेवलं होतं, बैलगाडीमध्ये ठेवलेलं होतं. आणि बैल पुढे चालत होते आणि तो कोश त्या बैलगाडीमध्ये ठेवलेला होता. चालत असताना मध्येच काय झालं, बैल अडखळले. आणि अडखळल्यामुळं काय झालं, तो कोश खाली पडतो की काय, आणि तो पडू नये म्हणून बाजूलाच उभा असलेला उज्जा नावाचा मनुष्य त्यानं काय केलं, त्याला हात लावला. आणि जसा त्यानं त्याला हात लावला तसा उज्जा जिथे होता तिथे मरण पावला. कारण देवाने अगोदरच सांगितलं होतं त्याला कोणीही हात लावायचा, जो लावेल तो. आता ह्याच्यात उज्ज्याची तसं काय पाहिलं तर चूक होती का सांगा मला. त्याचा हेतू चांगला होता, पवित्र कोश पडू नये म्हणून त्याने ते सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु देवाचा नियम हा नियम असतो. हालेलुया. ज्या अर्थी देवानं हा नियम लावून दिलाय त्या अर्थी तो कोश सांभाळायला समर्थ आहे. आम्ही त्याची उगाच काळजी करायची गरज नाही आहे. हालेलुया. त्याची भावना चांगली होती, हेतू चांगला होता, परंतु त्यामुळे त्याच्या देवाच्या नियमाकडे दुर्लक्ष झालं आणि त्यानं हात लावला आणि देवाचा क्रोध त्याच्यावर आला. आणि त्याच्या चुकीमुळे देवानं त्याला तिथे मारलं. मला सांगा, म्हणजे पवित्र स्थान, पवित्र वस्तू ही किती महत्त्वाची आहे. मग ते पवित्र स्थान हे नाही आहे का. हालेलुया. ते पवित्र स्थान तुमचं घर नाही आहे का. तिथे तुम्ही आराधना करता की नाही, तिथे तुम्ही स्तवन करता की नाही. मग त्याची पवित्रता राखली पाहिजे की नाही राखली पाहिजे. बायकोजवळ भांडण करून प्रार्थनेला बसाल का तुम्ही. नवऱ्याला शिव्या घालून तुम्ही धन्यवाद येशू धन्यवाद म्हणाल. ही पवित्रता आहे. शेजाऱ्याच्या गावामध्ये जाऊन 4-5 शिव्या देऊन आला, भांडण करून आला आणि बसलाय प्रार्थनेला. हालेलुया. अरे आता काय केलंस तिकडे जाऊन. तू विसरलास त्यावेळेला, तुझा प्रभू तिथे पण नव्हता का. खूप सांभाळायचं आहे आम्हाला. हालेलुया. तो पवित्र आहे आणि त्याची पवित्रता आम्हाला राखली पाहिजेत. हालेलुया. म्हणून आज जितके लोक इथे बसलेले आहेत त्या प्रत्येकाने हे समजून घ्या की प्रभूच्या उपस्थितीविषयी मी जेव्हा अत्यंत गंभीर झालं पाहिजे. हो की नाही. हालेलुया. नाहीतर काय म्हटलंय, उज्जा मेला तो मेला, पण मग आपण वाचू का. आम्ही सुद्धा मरू. कोणतं तरी शहाणा म्हणेल मी इतक्या वेळेला वाईट वेट 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 केलं, कुठे मेलोय अजून. हा काय आलोय, कालच भांडणं केली, कुठे मेलोय मी.
कालच कोणाला तरी शिव्या दिल्या, हो की नाही? मी कुठे मेलोय? तो शरीरानं मेला, पण तुम्ही आत्म्याने मराल. हालेलुया. तो पण तुमचं मरण कोणतं असेल? कुठलं मरण जास्त धोक्याचं? वाईट शरीरानं मरणं जास्त वाईट की आत्म्यानं मरणं जास्त वाईट? शरीर एक वेळ कसंही मरू दे, परंतु माणसाचा आत्मा वाचला पाहिजे. हालेलुया. आत्म्याचं मरण म्हणजेच काय? नरकात जाणं. बरोबर आहे ना? म्हणून आम्हाला कशाला सांभाळायचं आहे? जास्त आत्म्याला सांभाळायचं आहे. म्हणून त्याची पवित्रता समजून घ्या. तो स्तवनामध्ये उपस्थित असतो. म्हणजे आपलं त्या वेळेला, आराधनेच्या वेळेला, वचनाच्या वेळेला लक्ष कुठे असलं पाहिजे? आता बघा, काही जण मध्ये डुलक्या घेत आहेत, किती पवित्रता पाळतायत बघा. बघा ना शेजारी, बघा तुम्ही, खोटं नाही सांगत आहे मी. प्रभू हजर आहे का? उपस्थित आहे का? सुरुवातीचं ऐकलंय, मधलं गेलंय कुठे? खूप सहज घेतात लोक. का? तोच इथे एखादा अधिकारी येऊन बसला असता, मालक बसला असता, तर बाजूला काम थांबलं असतं? सांगा मला. शेतावर मालकानं काम करायला लावलंय, बाजूला बांधावर तो उभा आहे, बसाल? बसाल का? झोपाल का? का? उभा आहे ना. हां, बघितलं तर मजुरी नाही देणार, शिव्या घालेल, हाकलून लावेल. हालेलुया. मग आज समजून घ्या, तुम्ही स्तवन केलं, प्रभू हजर झालाय. तुम्ही झोपलत तर काय करेल ते विचार करा. म्हणून बसलेल्या बाकीच्यांनी सेवा करत राहा. लक्षात आहे ना सेवा? हां. उगाचच कोणी केली तर सांगा हो मला. खूप गंभीरतेने आपल्याला हे विषय, ही गोष्ट सांभाळली पाहिजे. नाहीतर जर आम्ही हे गांभीर्य पाळणार नाही, पवित्रता पाळणार नाही, तर जसं उज्ज्याचं मरण झालं तसं आम्हीही मरू. आम्हीही मरू. तो शरीरानं मेला, आम्ही आत्म्याने मरू. कसे? आत्म्यामध्ये मरणं म्हणजे काय? बायबलची आवड नाही. किती वर्ष झाली इथे बघा, किती जणांना बायबल या पुस्तक, हे पुस्तक वाचायला किती जणांना आवडतं? खूप कमी लोक असतील इथे. याची आवडच नाही आहे. मी म्हणतो ते मेलेले आहेत. कारण हे आत्म्याचं पुस्तक आहे. हे आत्म्याला चेतवणारं पुस्तक आहे. हे आत्म्याला भरणारं पुस्तक आहे. हे आत्म्याला आशीर्वादित करणारं पुस्तक आहे. जीवन देणारं पुस्तक, भाकर देणारं पुस्तक, किती किती बोलावं, मार्ग दाखवणारं पुस्तक. बरोबर ना? आणि तेच वाचायला आवडत नाही. मेलेला आहे. अजून उदाहरण देऊ. काही लोकांना गाणी गायला आवडत नाहीत, प्रभूची गाणी गायला आवडत नाहीत. प्रार्थनेची आवड नाही. यायचं आणि नुसतं बसायचं. आताच बघा ना, मी मध्ये मध्ये विचारतो तर किती 4-5 जणांचंच तोंड उघडतं, बाकीचे आपले बसलेत. तुला काय बोलायचं ते बोल आणि संपव एकदाचा. ते किती दर रविवारी काय काय बडबडतो, थकत कसा नाही हा? आहे की नाही? बघा, मनातलं बोललं, सगळे खुश झाले. काही जण मध्ये मध्ये हळूच असे घड्याळाकडे पण बघतात.
एक चांगली गोष्ट आहे, पास्टर घड्याळ पाळतात. घड्याळ नसतं पाळलं तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. म्हणून थोड्या घड्याळकडे बघतात. मी काय म्हणतो, याला म्हणतात आत्म्याने मेलेला. इथे देहाच्या गोष्टी चालू आहेत का? कोणत्या गोष्टी चालू आहेत? ते आवडतच नाही आहेत. मग त्याला आत्म्याने जिवंत म्हणू शकतो का आपण? त्याला आत्म्याच्या गोष्टी ज्याला आवडत नाही तो आत्म्याने मेलेलाच आहे की नाही? वचनाची आवड नाहीये. किती चांगलं इथून बोलू दे, त्याच्या इथे जातच नाही. इकडून घुसतं आणि इकडून बाहेर पडतो. आपण आता वचन संपल्यानंतर आहे ना, प्रत्येकाला विचारूया, आज बाबा कुठली कुठली वचनं ऐकलीस? किती जण सांगतील? नुसती वचनं, बाकीचं मधलं सोडून द्या, फक्त वचनं. जाऊ दे, चला आत्तापर्यंत किती वचनं वाचली आपण? है ना? बघा काय लक्ष, मन, आत्मीयता नाही. 100% कोणाला येणार नाही, मला पण येणार नाही. पण मी प्रयत्न तरी करेन की मला 50% तरी आलं पाहिजे. माझ्या 10% तरी माझ्या हृदयात राहिलं पाहिजे. म्हणून मी माझ्या भटकणाऱ्या मनाला अडवेन, मी त्याला थांबवेन. ते इथे बसलंय खरं, पण तुमच्या डोक्यात बघा ना आता किती किती विचार चालले आहेत, काय काय चाललंय बघा ना. आता तुम्ही त्यांना अडवत नाही आहात आणि वचन म्हणून तुमच्या हृदयात जात नाही आहे. ते इकडून येत आहे आणि इकडून जात आहे. मागच्या वेळेला मी सांगितलं, इकडून आल्यानंतर त्याला इथे स्टॉप द्यायचा. इथे काय करायचं त्याला? हां, आणि त्याला म्हणायचं खाली उतर, बाहेर नको जाऊस, खाली उतर. इथे उतरलं पाहिजे ते. हालेलुया. प्रार्थनेची आवड नाही, वचनाची आवड नाही, आराधनेची आवड नाही, स्तुतीची आवड नाही. काही जण यायचं म्हणून येतात, बसतात, जय येशू म्हणतात आणि निघून जातात. पवित्रता नाही, प्रभूच्या उपस्थितीविषयी गांभीर्य नाही. हालेलुया, हालेलुया. तुमच्या घरामध्ये जाऊ दे, मी मोठा कुठला पाहुणा घेत नाही, मीच आलो, समजा मी तुमच्या घरात आलो, तर तुमचं सगळं लक्ष माझ्याकडे असतं की नसतं? फक्त एकटाच होय म्हणतोय, म्हणजे बाकीचे काहीच मनापासून करत नाही. थंडा बिंडा आणून देता की मनापासून असतो की नसतो? असतं की नाही सगळं लक्ष? की आता काय करू, पास्टरांना काय देऊ, कसं काय करू, हे करू ते करू, किती विचार चालू असतात त्यावेळेला. मी तर एक साधारण मनुष्य आहे. माझ्यासाठी जर तुमचं मन इतकं जर होत असेल तर प्रभूसाठी किती झालं पाहिजे? हालेलुया. पण होतं काय, बऱ्याच लोकांचं तो दिसत नाही ना. इथे मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि म्हणून अनेकांनी मूर्त्या तयार करून ठेवल्यात. दिसत नाही ना. मग काय करूया, आपण पण बसूया. अरे तुझ्या या डोळ्यांना दिसत नाही, पण जो आत्मा त्यानं तुला दिलाय ना, त्या आत्म्याला सांग ना, तो आहे, तो पवित्र आहे, तो पाहत आहे, तो ऐकत आहे. हालेलुया. त्या आत्म्याला सांग, शरीराला नको सांगू, कारण देव आत्मा आहे. म्हणून काय कराय,
काही नाही, आपलं एक मस्त काय म्हणतात त्याला आराखडा तयार करून ठेवला आहे. सकाळी उठायचं, प्रार्थनेला बसायचं, हालेलुया स्तुती धन्यवाद प्रभू येशू, एक गाणं म्हणायचं, हालेलुया हालेलुया धन्यवाद तुझं येशूच्या नावामध्ये आमेन, हे माझ्या जीवा झालं. मग दुपारभर दिवसभर काम करतो, संध्याकाळी परत असं हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभू हालेलुया येशू, दिवसभर राखलं सांभाळत धन्यवाद, भाकरी भात खातो दाबून आणि जाऊन झोपतो. झालं त्याची त्या दिवसाचं ड्युटी संपली. अशा आराधनेमध्ये, अशा स्तवनामध्ये तो येईल? सांगा मला, येईल का? तुमच्या घरात राहील का? अरे मग कितीतरी वर्षे लोक असंच करतायत. काही जण तर प्रार्थना पण करत नाही आहेत रोजची, आहे तिथे खूप जण. आता हात वर करायला सांगितलं तर एक पण करणार नाही. पण प्रभूला फसवू शकतो का आपण? नाही फसवू शकत. त्याला माहिती आहे तुम्ही कोणत्या वेळी काय करता, ते सगळं रिपोर्ट त्याच्याकडे आहे. म्हणून माणसाला खुश करण्यासाठी करू नका, त्याला खुश करा. हालेलुया. आणि तो खुश कधी होतो? आराधनेनेच तो खुश होतो. हालेलुया. देवाला आनंद कशाने मिळतो? स्तवनामध्ये त्याला आनंद मिळतो, आराधनेमध्ये त्याला आनंद मिळतो. हालेलुया. हां. मग अशीच लोक ज्यांना प्रार्थनेची आवड नाही, ज्यांना गाण्याची आवड नाही, ज्यांना सेवेची आवड नाही, मग ते हळूहळू काही महिने येतात, काही वर्षे येतात, मग हळूहळू मागे जातात आणि मग संपलं. शेवटपर्यंत टिकले ते टिकत नाहीत शेवटपर्यंत. कारण का? आत्मीयता नाही. हालेलुया. वैयक्तिक जे नातं आहे प्रभू बरोबर जोडायचं, ते नातं जोडलं नाही. आपण आपल्या वडिलांना, आपल्या आईला विसरू शकतो का? कोण आहे का इथे? विसरू शकतो का? अरे बोलतच नाही आहे. नाही विसरू शकत ना. का? रोजचं एक वेगळं नातं त्यांच्याबरोबर आपण जॉईंट केलं आहे, जोडलं आहे. हालेलुया. काही मुलं परदेशात राहतात म्हणून ते आपल्या आईवडिलांना विसरतात का? विसरतात का? लहानपणापासून नातं जुळलेलं आहे, रक्ताचं नातं आहे, भावनांचं नातं आहे. हालेलुया. मग तसंच नातं आम्हाला आमच्या प्रभूबरोबर जोडायचं आहे. तसं आणि त्याहीपेक्षा जास्त हे ज्या वेळेला जुळतो आणि त्याच वेळेला आम्ही शेवटपर्यंत टिकू शकतो. हालेलुया. आणि हे नातं जोडण्याचं एक उत्तम साधन जर असेल, ते आहे स्तुती आणि आराधना. हालेलुया. कारण आराधनेमध्ये तो उपस्थित राहतो आणि तो उपस्थित राहतो त्यावेळेला तो माझ्या प्रत्येक कृतीकडे पाहतो. हालेलुया. नाहीतर मग आम्ही गातो एक आणि करतो एक. गाणं असतं, मैं हात उठा कर गाऊंगा. काय पुढचं काय? यीशु तेरा नाम रहे ऊंचा. काय वाक्य आहे? काय गाण्याचे शब्द काय आहेत? मैं हात उठाकर, आणि आमचे दोन्ही हात खाली असतात. मैं हात उठाकर गाऊंगा. बांधून ठेवलेत जसे काय आहे. घरात नाही तर कोणीतरी दम दिलाय, हात पाय हलवलेस तर बघ कापून टाकेन, आहे ना.
अरे हालेलुया हालेलुया म्हटल्यानंतर हात कसे असतात रे? हालेलुयाला स्वर्गीय स्थानाकडे असे हात उंचावले गेले पाहिजेत, असे ते हलले पाहिजेत. हालेलुया. होतं का आपलं असं? प्रत्येक प्रभूच्या गाण्यातल्या प्रत्येक शब्दाला एक विशेष महत्त्व आहे. ज्याने ती लिहिली ना, त्याचं हृदय त्याच्यामध्ये त्याने ओतलेलं असतं. त्याच्या मागे खूप भावना त्याच्या लपलेल्या असतात. आपल्याला त्या भावना, त्याच्या मागच्या गोष्टी शोधता आल्या पाहिजेत की या गाण्यातनं त्या लिहिणाऱ्याला काय सांगायचं आहे. हालेलुया. येशू सारखा कोणी ना, हे नुसतं पण मी गाव, येशू सारखा कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. पण माझा आत्मा गातो त्यावेळेला, माझे अश्रू पुसतो. काही ना आठवतात आपले जुने दिवस. येशूनं माझे ते अश्रू पुसले. हालेलुया. मुझ संगे राहतो. हो, मी जिथे जातो तिथे प्रभू माझ्या बरोबर असतो. त्याला ती वचनं आठवतात ते गाताना. मी दमलो असता मला खांद्यावर घेतो. करतो ना प्रभूस. हे गाणं मी लिहिलं, मी तुम्हाला सांगितलं होतं, ते माझे अनुभव आहेत. मी अनुभवलेलं ते गाण्यात टाकलं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही ते गाणं गाता त्यावेळेला तुमचे पण भाव, तुमचं हृदय त्या गाण्याशी जुळलं पाहिजे, त्या शब्दांशी जुळलं पाहिजे. त्यावेळेला मग तुमचं प्रभूबरोबरचं नातं जुळतं. नाही तर मग तुम्ही गायचं म्हणून, लोक गातात म्हणून तुम्ही पण गायलात, येशू सारखा कोणी नाही. फरक आहे ना, गाण्यामध्ये पण फरक आहे की नाही? हालेलुया. म्हणून ज्या मी परत काय सांगतोय, आराधनेच्या वेळेला स्वतःला विसरून जा. जो राजासनावर विराजमान आहे तो आपल्यामध्ये आलेला आहे. त्याचा आदर आपल्याला करायचा आहे, त्याचा सन्मान आपल्याला करायचा आहे, त्याला सर्वात उत्तम गौरव द्यायचा आहे, त्याचं नाव अतिशय उंच आपल्याला करायचं आहे. म्हणून इथे आपण जमलेलो आहोत. त्याचा अपमान करायला आलोय का इकडे? हालेलुया. मी इथे बोलतोय आणि तुम्ही माझ्याकडे लक्षच दिलं नाही. सगळेजण असा तिकडे तोंड करून बसले तर माझा अपमान झाला की आदर झाला? काय झाला? मग प्रभू इथे हजर आहे आणि तुमचं लक्ष त्याच्याकडे नाहीच आहे. तुमचं लक्ष घरात बायकोकडे. आज सकाळी भाकरी नाही दिली आणि तुमचं लक्ष चुलीकडे. आता गेल्यावर काय करू? भात किती घालू? भाजी कोणती करू? काय केला? आदर केला तुम्ही त्याचा? काय केलं तुम्ही त्याचा? त्या राजांच्या राजाचा तुम्ही अपमान केला. म्हणून मत्तेच्या पुस्तकात लिहिलंय ना की ते आपल्या ओठांनी माझा सन्मान करतात पण त्यांचं हृदय माझ्यापासून दूर आहे. आपण आदर करायला येतो की देवाचा अपमान करायला येतो इथे? लक्षात ठेवा. यापुढे या गोष्टी विशेष लक्षात ठेवा. हे तुम्हाला असं कोण शिकवणार नाही आहे. हल्या करायचं, जा निघून. आलास ना, बरा झालास. थोडेसे टाक्याच्या पेटीत आणि निघून जा. देवाशी नातं जोडायला शिका. हालेलुया.
तुमचं स्वतःचं वैयक्तिक नातं प्रभूबरोबर जोडायचं असेल ना, तर प्रभूची आवडती गोष्ट करा आणि ती आहे त्याला स्तवन, त्याची आराधना. आणि ती पण कशी? आत्म्याने आणि खरेपणाने. हालेलुया. नुसते ओठ नाही हल्ले पाहिजेत. म्हणून म्हणाल शब्द, तो शब्द काय आहे त्या शब्दाकडे पूर्ण लक्ष असलं पाहिजे. पूर्ण आराधना करताना ते शब्द. म्हणून मी म्हणतो बऱ्याच जणांकडे बघा, कोणाकडे गाण्याची पुस्तकं मला दिसत नाही आहेत. काय गायलं म्हणजे तुम्ही आज घेतलेली गाणी सगळ्यांच्या तोंडपाठ आहेत का? पहिलं कोणतं गाणं घेतलं ते मला पण माहीत नाही. मग पुस्तक का नाही तुमच्याकडे? याचा अर्थ तुम्ही प्रभूला आदर नाही दिला, तुम्ही प्रभूचा अपमान केला. यालाच प्रभूने म्हटलंय लंगडा यज्ञ. घेईन कधीतरी त्याच्याविषयी. काय म्हटलंय त्याला? लंगडा यज्ञ. काय मेलेली कोंबडी तुम्हाला आवडते का? नाही ना आवडत. मेलेलं अर्पण देवाला कसं आवडेल? त्या गाण्यातला एकही शब्द तुम्ही आपल्या ओठाने हृदयापासून बोललात नाही, कारण तुम्हाला ते गाणंच माहीत नव्हतं. चूक कोणाची? तिथे क्वायर घेणाऱ्याची चूक होती की तुमची चूक होती? तुम्ही पुस्तक आणलं नाही, अजून तुम्ही ते पुस्तक घेतलं नाही, अजून त्यातली गाणी तुम्ही शिकलात नाही. किती वर्ष झाली? जी देवाची आवडती गोष्ट तीच तुम्हाला अजून जर करता येत नसेल तर तुमचं नातं नाही जुळणार. हॅलो, किती जणांकडे गाण्याचं पुस्तक आहे? जरा दाखवा मला. दाखवा असं दाखवा. बघा, 500 की 600 लोक आहेत आणि पुस्तकं इथे 100 पण नाही आहेत. याचा अर्थ इतके लोक नुसते असेच उभे होते. त्यांनी आपलं अर्पण आपल्या देवाला दिलं नाही. मग काय करायला आला तुम्ही इथे? ठेवा ह्याच्यासाठी. किती महान आहे तो. म्हणून सुरुवातीला मी प्रकटीकरणातलं वचन वाचून दाखवलं. तो राजासनावर विराजमान आहे, त्याच्या आजूबाजूला रत्न आहेत, 24 सिंहासन आहेत, वडीलजन आहेत आणि रात्रंदिवस ते त्याची आराधना करत आहेत. आम्हाला 1 तास आराधना करायची आहे, त्यातला एकही शब्द आम्ही आमच्या तोंडातनं बाहेर काढला नाही. आम्हाला गाणंच माहिती नाही, आमच्याकडे पुस्तकच नाही आहे. हो, कशाला आलो आहे मग आम्ही? कशाला आलो इकडे? तुमचं नातं नाही जुळणार प्रभू बरोबर. स्पष्ट बोलतो जरा, पण काय करू? नाही बोललं तर तुम्ही असेच राहाल. पुढच्या वेळेला मी विचारेन तेव्हा मला प्रत्येकाच्या हातात पुस्तक दिसलं पाहिजे. काही लोक म्हणतील मला वाचता येत नाही म्हणून. ऐकता येतं का? इतकी वर्षे एकच गाणं ऐकून ते अजून पाठ नाही झालं? विचारू?
इथे कितीतरी लोक मला भेटतील की ज्यांचं अजून एक सुद्धा गाणं पूर्ण पाठ नाही आहे. याचा अर्थ रोजची तुम्ही आराधना प्रभूला दिलीच नाही आहे. कसा तो विराजमान होईल, कसा तो आमच्यामध्ये उतरून येईल. बदलायचं का? बघा बाबांनो, इथे जे काही बोललं जातंय, शिकवलं जातंय, हृदयावर लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे करा तर तुमचा फायदा, नाहीतर काही फायदा होणार नाही. हालेलुया. हां, आम्ही धंदा करायला आलेलो नाही. बाकीच्या ठिकाणी धंदा केला जातो येशूच्या नावावर. डोक्यावर हात ठेवण्याचे पैसे, बाटलीचे पैसे, तेलाचे पैसे, पाण्याचे पैसे, याचे पैसे, त्याचे पैसे. नाही, आम्ही डायरेक्ट तुमचं नातं जोडून देतोय. तुम्ही त्याच्याबरोबर राहा, त्याच्याबरोबर बोला, तो तुम्हाला डायरेक्ट आशीर्वाद देणार. हालेलुया. म्हणून नातं जोडा, म्हणून नातं जोडा, म्हणून ते शब्दांकडे लक्ष द्या, म्हणून त्या गाण्यांकडे लक्ष द्या. आत्म्याला विझवू देऊ नका, नाहीतर मग हळूहळू तुम्हाला कंटाळा यायला लागेल. काय त्या प्रार्थनेला जायचं, चार गाणी म्हणायची, टाळ्या वाजवायचा, मग थोडा वेळ वचन ऐकायचं, जय येशू म्हणायचं, निघून यायचं. काय ते रोज नेहमीचं? त्यापेक्षा नाक्यावर उभं राहिलेलं बरं ना. खेळता येतं, हसता येतं, मजा करता येतं, टवाळकी करता येतं. हे काय कंटाळा येईल तुम्हाला, कारण तुमचा आत्मा प्रभूच्या आत्म्याशी एक झालेला नाही आहे. म्हणून जाणून बुजून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि ही सुरुवात आराधनेनेच होते. एरवी तुम्ही प्रभूबरोबर कसे एक होऊ शकता सांगा ना मला. हालेलुया. आपली प्रार्थना अशीच असते ना, सुरुवातीला आपण काय करतो, आराधना करतो ना. का? कारण वचन म्हणतंय की आराधनेमध्ये तो उतरून येतो. आणि मग तो उतरून आला, आराधना झाले की मग आपण प्रार्थना करतो की माझा देव माझ्यामध्ये आता हजर आहे, तो माझी प्रार्थना ऐकेल आणि मला उत्तर देईल. हालेलुया. मग आपण वचन ऐकतो, कारण आपल्याला माहिती आहे माझा देव इथे हजर आहे, तो त्याच्या आत्म्याने मला शिकवेल. हालेलुया. हा विश्वास तुमच्यामध्ये जागू द्या. आज इथे प्रत्येक जण आत्म्याने भरलेला दिसला पाहिजे. हे इथे 7-8 जण उभे राहतात, गाणी गातात, फक्त त्यांनी गाण्यासाठी असते का ती आराधना? फक्त त्या 7-8 जणांसाठी असते का मला सांगा? मग सगळ्यांसाठी जर आहे तर सगळ्यांची ओट का उघडत नाही आहेत? प्रत्येकानं गायलं पाहिजे ना की मी माझ्या देवाचा आदर करेन, मी माझ्या देवाचा गौरव करेन, मी माझ्या येशूच्या नावाला उंच करेन. ही संधी आज मला मिळाली आहे, कदाचित संध्याकाळी मला नाही मिळणार. बरोबर आहे की नाही? खरं आहे का? हां, घ्या पुस्तकं. बाकीच्या गोष्टी खूप घेतात. आजच मला कळलं, सोनं 1 लाख रुपये 21 झालं आहे, काय ते 21,000, 1,21,000 झालं आहे सोनं तोळं. तरी लोक घेतात. काय लग्न असल्यावर तुमच्यात पण घेतात की नाही? मंगळसूत्र सोन्याचं घेतलंच पाहिजे. म्हणजे किती कमीत कमी अर्ध्या तोळ्यात बसवलं तरी 50,000 गेले ना. मग हे सोन्यापेक्षा महत्वाचं नाही आहे का? ज्याच्यामुळे माझा प्रभू आनंदित होतो ती गाणी माझ्याकडे असायला पाहिजेत की नको? मग ते 100 रुपयाचं पुस्तक घ्यायला तुम्हाला जड जात आहे? प्रभूला सोनं आवडतं, धूप आवडतो, यज्ञ आवडतो, यातलं काहीच त्याला आवडत नाही. नारळ, बकरे, कोंबडे,
काहीच आवडत नाही ना. मग काय आवडतं त्याला? येस, मग आमच्या मुखातून निघणारी स्तुती, आणि तीच आम्ही देत नाही. तुम्ही उपाशी ठेवलं प्रभूला. हालेलुया, हालेलुया. मग हळूहळू काय होतं, माणूस प्रभूच्या उपस्थितीपासून दूर जाऊ लागतो. का झोप येते बऱ्याच लोकांना माहीत आहे? त्याच्यामुळेच. शरीरानं इथे बसलेले आहेत, मग जास्त वेळ असंच बसल्यानंतर झोप येणारच. माझ्याशी कनेक्ट नाही झालेत ना, शब्दाशी वचनाशी कनेक्ट नाही झालेत. मी सांगतोय तिकडे लक्ष दिल्यावर झोप कशी येईल? एवढा मी बोललोय, अनेकांची झोप उडाली असेल. आता उडाली की नाही उडाली बघा जरा शेजाऱ्याकडे. नाही तर एवढं बोलून सुद्धा झोपणारे पण आहेत. आहे अशा एका माणसाचं पण उदाहरण बायबलमध्ये आहे. माहीत आहे तुम्हाला? युतुक माहीत आहे? युतुक किती जणांना माहीत आहे? प्रेषितांच्या कृत्यामध्ये आहे. सगळे प्रार्थना करत होते आणि आज झोपला होता. माहिती आहे का? बघूया, वाचूया. प्रेषितांचे कृत्य 20वा अध्याय वचन 7 ते 9. प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय वचन 7. मग आठवड्याच्या दिवशी आम्ही भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो, तेव्हा पौल दुसऱ्या दिवशी जाणार होता. म्हणून त्याने त्यांच्याशी भाषण केले आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले. आणि ज्या माळीवर आम्ही एकत्र जमलो होतो तिथे पुष्कळ दिवे होते. आणि युतुक नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला होता. त्याला गाढ झोप लागली आणि पौल आणखी फार वेळ भाषण करीत राहिला. तेव्हा तो आपल्या झोपेने भारावून 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. झालं काय झालं? बायबल पण नाही आहे काही लोकांकडे. लग्नाला जाताना आहेर घेऊन जातात, मंदिरात येताना बायबल नसतो हातात. काय काय लिहिलंय पहा 7व्या वचनामध्ये. आठवड्याच्या पहिल्या दिवशी कशासाठी? भाकर मोडण्यासाठी ते एकत्र जमले होते. कोण होते ते? त्यांच्याबरोबर कोण होता? पौल होता. आज पण आठवड्याचा पहिला दिवस आहे की नाही? आपण पण एकत्र जमलो आहे की नाही? हालेलुया, बरोबर ना? आणि मी इथे भाषण करत आहे. मी पौल नाही असं म्हणलं नाही. तिथे पौल भाषण करत होता ना, इथे मी भाषण करतोय. बरोबर ना? हां. आणि त्याचं भाषण मध्यरात्रीपर्यंत चाललं. किती कोटपर्यंत? म्हणजे रात्रीचे 12 वाजेपर्यंत. अरे मी तर किती वाजता सुरू केलं? 10:30ला सुरू केलं. आत्ता 11:30 होऊन गेले. म्हणजे 1 तासच बोललोय तर सगळे झोपायला लागलेत. तिथे तो झोपला, त्याचं कारण समजू शकतो. मध्यरात्रीपर्यंत बोलतोय ना, आम्ही लगेच झोपतो. त्याचं काय? बघा, त्यानं आपलं भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवलं. आणि ज्या माडीवर आम्ही, तो म्हणतो, एकत्र जमलो होतो तिथे पुष्कळ दिवे होते. म्हणजे अंधारात बसलेले नव्हते. तसं असतं तर बरं झालं असतं. कोण झोपलंय ते पण कळलं नसतं, पण दिवे होते. हालेलुया. आणि युतुक नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला होता. त्याला गाढ झोप लागली आणि पौल आणखी फार वेळ भाषण करीत राहिला. मध्यरात्र झाली तरी भाषण करत होता.
मी म्हटलं आता मी संध्याकाळपर्यंत थांबतो, तर हळूहळू बागचे एक 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 कुटायला लागतील, हो की नाही? हो पण नाही म्हणत आहेत. आणि काय झालं, तो आपल्या झोपेने भाव राहून 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला. झोपल्यावर काय होणार, पडणारच ना. इथे जितके झोपतात ते पडतात. फरक एवढा असतो, 3ऱ्या मजल्यावरून पडला, हे इथले इथेच पडतात. हालेलुया. आणि 3ऱ्या मजल्यावरून पडला आणि काय झाला, तो मेला. कशामुळे? बोला ना, कशामुळे? म्हणजे इथे झोपलेले काय झाले आहेत आता, इथे येऊन जे झोपतात ते काय होतात, बोला. मरायला कृपा करून येऊ नका. हालेलुया. प्रभू जीवन द्यायला आला, मरण द्यायला नाही. हालेलुया. असंच होतं, असंच होतं. तो वरून पडला म्हणून शरीरानं मेला, पण मी मगाशी म्हणवलं ना, इथे जे झोपतात ते आत्म्याने मरतात. मग त्यांना प्रार्थनेमध्ये आनंद वाटत नाही, वचनामध्ये आनंद वाटत नाही. हळूहळू मग मंडळीला सोडून देतात, प्रभूला सोडून देतात. मग जेच मेले की नाही. हां, मग जिवंत राहायचं असेल तर काय करावं लागेल, सतत आम्हाला प्रभूची स्तुती आणि आराधना केली पाहिजे. पवित्र 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 जो होता, जो आहे, जो येणारा आहे, त्याला गौरव, त्याला महिमा, त्याला आदर, त्याला सन्मान, सर्व सामर्थ्य प्रभू तुला. गात राहावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, महिमा, स्तुती, होसाना, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, महान देवा, सामर्थी देवा. अरे ओठ असे बोलत राहिले पाहिजेत, बोलत राहिले पाहिजेत, की आपलं बोलणं, स्तवन करणं थांबलं नाही पाहिजे. कधी येईल तो दिवस, कधी येईल? मी वाट बघतो त्या दिवसाची, की अशी वेळ आली पाहिजे की लोकांना सांगायला लागेल, हां आता जरा थांबा, आता जरा थांबा, आता जरा थांबा. गेल्या शनिवारी आमच्याकडे असं झालं. नाही, शनिवारी नाही, गुरुवारी आम्ही उपवास प्रार्थना ठेवली होती आणि आराधना चालू झाली. मी थांबलो, पण बाकीचे लोक थांबत नव्हते. इतकं सुंदर, सगळे अगदी स्वतःला विसरून त्या आराधनेत मग्न झालेले होते. मी म्हणेन तो खरा प्रभूचा आदर आहे, तो खरा प्रभूचा सन्मान आहे. ओठ थकलेच नाही पाहिजेत स्तुती करताना. अरे किती गोष्टी केल्यात त्याने आपल्यासाठी, तुम्हाला आठवत कशा नाहीत तशा वेळेला? धन्यवाद देताना त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या पाहिजेत. किती गोष्टी केल्या देवानं माझ्यासाठी. तो धन्यवाद म्हणजे नुसताच धन्यवाद आहे का, की तोंडातनं बाहेर आला आणि मी बोललो धन्यवाद, थँक्यू. तो रस्त्याने जाताना एखाद्या माणसाने काय छोटंसं काम केल्यावर कसं आपण बोलतो, थँक्यू हा बाबा, ते कसं असतं, इथून असतं, फक्त इथून नसतं. पण आम्ही प्रभूला धन्यवाद देतोय. तो धन्यवाद देताना त्या सगळ्या गोष्टींची आठवण झाली पाहिजे, की देवानं माझ्यासाठी काय केलंय. म्हणून म्हटलं प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. हालेलुया. नाही तर युतुक सारखी स्थिती होईल. शेजारी कोण युतुक नाही ना बघा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हां, यहुदा इस्करियोत पण असाच होता. काय म्हणालो मी? हां, तो पण मेला की नाही?
12 शिष्यापैकी 11 जणांनी व्यवस्थित प्रभूचं काम केलं, एकानं काम केलं नाही. का? बोलो. एक जण का मेला? जे येशूच्या बरोबर राहिला, येशूच्या बरोबर जेवला, येशूनं केलेले सगळे चिन्ह आणि चमत्कार बघितले, रात्रंदिवस त्याच्याबरोबर होता, जवळून बघत होता. ओके ना? अरे काय भाग्य त्यांचं की जिवंत देव रात्रंदिवस त्यांच्याबरोबर होता. हालेलुया. योहानाचं बघा ना, योहानाकडे बघा. तो तर प्रभूला सोडतच नव्हता, म्हणून प्रभूला तो इतका प्रिय होता की प्रभू स्वतः म्हणतो, हा माझा लाडका आहे. हालेलुया, हालेलुया. जेव्हा बघावं तेव्हा प्रभूच्या बाजूला बसलेला, कुशीजवळ, कुशीत जायचा, मांडीवर जायचा. हा असा योहान. तो योहान प्रकटीकरणाचं पुस्तक लिहितोय. हालेलुया. पण त्यांच्याच बरोबर राहिलेला यहुदा मात्र मेला. कारण का? तो येशू बरोबर होता, पण शरीरानं होता, आत्म्याने नव्हता. आलं लक्षात? आपल्याला शरीरानं राहायचंय की आत्म्याने राहायचंय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा. तो इतकी वर्ष येशू बरोबर राहिला, परंतु येशूसाठी तो जगला नाही. कारण त्याला सगळ्या देहाच्या गोष्टी दिसायच्या. पैसे कोणी टाकले की याचं मनात कसं तरी व्हायचं, है ना? एकाच पापी स्त्रीने काय केलं होतं, ते अत्तर प्रभूच्या पायावर बाटलीच पूर्ण ओतली. हा काय म्हणतो, हा काय वेडी बाई आहे, ते विकून किती पैसे आले असते आणि मग गोरगरिबांना त्याचा उपयोग झाला असता. कोण गोरगरीब होतो? हा सगळ्यात गरीब होता. बरोबर की नाही? म्हणजे दाखवणं काय, लोकांना दाखवत होता, प्रभूला असं दाखवायचा, शोबाजी करत होता की गरिबांची त्याला किती काळजी आहे. पण तो प्रभू आहे रे, त्याला कोण फसवू शकतो? प्रभूने ओळखलं किती लबाड आहे तो, म्हणून प्रभू लगेच म्हणाला, राहू दे, तिने केलंय ते चांगलं केलंय. हालेलुया. आणि ते माझ्या आठवणीसाठी सर्वदा ते आठवणीत आणलं जाईल. हालेलुया. यहुदा प्रभू बरोबर राहून सुद्धा मेला. आमचं असं व्हावं का? जगायचं असेल तर परत नव्यानं आम्हाला सुरुवात करावी लागेल, आराधनेपासून. वैयक्तिक नातं जोडण्यापासून. कारण जिथे आराधना आहे तिथे प्रभू आहे, आणि जिथे प्रभू आहे तिथे चमत्कार आहे. हालेलुया, हालेलुया. आज तुमचं हृदय बदललं की नाही आहे? तुमचे विचार बदलले की नाहीत? इतकं सगळं ऐकल्यानंतर काहीतरी ठरवलं की नाही? म्हणजेच काय झालंय? हा चमत्कार झालाय. हा चमत्कार घेऊन तुम्ही आज आपल्या घरी जाणार आहात. हालेलुया. हा न दिसणारा चमत्कार जो तुमच्या आत्म्यामध्ये, तुमच्या विचारामध्ये, तुमच्या मनामध्ये परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे करत आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये करत आहे. हालेलुया. आणि तो जर उपस्थित नसेल तर कुठलीच गोष्ट घडणार नाही. पण तो उपस्थित आहे, म्हणून म्हणा, आज माझं आरोग्य मला मिळालं आहे, आज माझी बंधनं तुटली आहेत, आज मला बलवान केलेलं आहे, आज मला आधार मिळाला आहे, आज मला प्रकाश मिळाला आहे, आज मला भाकर मिळाले आहे, आज मी जीवनाचं जल प्यायलो आहे. मी त्याच्या उपस्थितीमध्ये स्वर्गातल्या सर्व आत्मिक आशीर्वादाने आशीर्वादित झालो आहे. येताना मी रिकामा आलो होतो, पण आज मी घेऊन चाललोय काहीतरी. हालेलुया. हा आहे तो चमत्कार प्रभूच्या उपस्थितीमध्ये.
हालेलुया. खूप वेळ झाला, उभे राहूया. आज घड्याळाकडे लक्ष गेलं नाही.